हाय हॅलो नमस्कार. मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असाल. श्री स्वामी समर्थ. तर आहे ना आपल्याला आहे ना आज मी रेसिपी बनवणार आहे डोसे. तर डोशांसाठी ना तांदूळ वगैरे भिजवून घेतलेला आहे, उडीद डाळ आहे. तर आहे ना मी ना काल दुपारीच तांदूळ वगैरे भिजत घातले होते, मी ते बारीक वगैरे करून घेतलेलं आहे. तर आहे ना आज आपण यांना डोसे बनवणार आहे. तर आहे ना डोशांसाठी ना मी ना पिवळा बटाटा, खोबऱ्याची चटणी हे बनवणार आहे. तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा. पीठ किती फुगलेलं आहे, छान झालेलं आहे आपलं, जास्त फुगलेलं आहे, बघू शकता खूप सुंदर होतं. तर मला ना आज ना डोसे बनवायचे आहेत मुलांसाठी. तर मुलांना डोसे खूप बनवायचे आहेत. तर ह्याच्यासाठी ना मी आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आहे ना आपण आहे ना हे घेतलेलं आहे ना सामान आहे ना आलं लसूणची ना पेस्ट करून घेणार आहे, हिरवी मिरची वगैरे, कारण की आपल्याला आहे ना पिवळा बटाटा बनवायचा आहे डोशासाठी. तर मी तर चला मग मी ना हे वाटण आहे ना बारीक करून घेते. त्यात जिरं पण टाकायचं आहे. तर जिरं टाकून घेते मी आणि हे पुन्हा मिक्सरला बारीक करून घेते. मसाल्याला बारीक करून घेऊया. पिवळा बटाटा बनवण्यासाठी ना कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे ना आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आणि बटाट्याची साल वगैरे काढून घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे आहेत ते पाहू शकता. तर चला मग आपण बटाट्याची भाजी वगैरे करून घ्या. बटाटा मॅश करून घ्यायचा आहे बारीक, कारण की बटाट्याची भाजी तशी डोश्यासाठी बनवण्यासाठी ना तशीच मॅश करायची असते. तर बारीक करून घेणार आहे मी बटाटा. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तर आपण जिरं वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर आहे ना आपण आहे ना कांदा वगैरे टाकून घेऊया. चांगला कांदा परतायचा आहे. तर बघू शकता मी कांदा परतून घेते. तर आपण आहे ना कढईमध्ये ना कढीपत्ता टाकून घेऊ, तो पण चांगला परतून घ्यायचा. आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे ना ते कढईमध्ये टाकून घेऊ. बघू शकता तुम्ही. तर खूप सुंदर होते आपली बटाट्याची भाजी. चांगलं परतून घेतली ना कुठलेही मसाले तर खूप सुंदर होते. तर आपण आहे ना हळद टाकून घेऊ. तर हळद टाकते मी आणि आपण जो मॅश केला होता बटाटा तो पण टाकून घेऊया, कारण की आपला मसाला परतून झालेला आहे चांगला सगळा. तर आहे ना खूप सुंदर होती बटाट्याची भाजी. तर आहे ना तुम्ही पण आहे ना अशीच नक्की एकदा ट्राय करा. तर खूप सुंदर होते, डोश्यासोबत आहे ना खूप छान लागते. तर मी चांगल्याने मिक्स करून घेते. बघू शकता तुम्ही. उलटण्याच्या साह्याने ना बारीक करून घ्यायचं. तर आपण आहे ना गार्निशसाठी आहे ना कोथिंबीर टाकून घेऊया. ते पण मिक्स करून घेऊ. छान सुंदर अशी बटाट्याची भाजी आपली ना रेडी आहे. चांगली परतली की झाली मग आपली बटाट्याची. काही खूप सोपी पद्धत आहे. तर आहे ना बघू शकता आपली बटाट्याची भाजी ना रेडी झालेली आहे. तर आहे ना तुम्ही ना डोश्यासोबत आहे ना आपली ना खाण्यासाठी ना बटाट्याची भाजी तयार आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेले आहे. तर तुम्ही ना नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघू शकता खूप सुंदर होती, खूप छान होती. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे ना एक नारळ घेतला होता ओला. तर आहे ना तो बारीक करून तुकडे करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आहे ना मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि इथे ना भाजकी डाळ पण आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची आपण आहे ना बारीक करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मी सगळं घेते मिक्सरमध्ये आता टाकून आणि ना ते ना बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पेस्ट करायची आहे त्याची बारीक, जेवढे लय पण नाही बारीक करायची लय पण नाही मोठी ठेवायची. तर बघू शकता आपली इथे ना बारीक करून झालेली आहे पेस्ट. तर मी इथे ना तडका देण्यासाठी ना कढीपत्ता, कोथिंबीर आणि लाल मिरची घेतलेली आहे. तर ना खूप छान होती, तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर इथं आपल्याला बारीक करून झालेलं आहे. तर आपण ना खूप सुंदर होते, तुम्ही ना डोशांसोबत ते ना खाऊ शकता किंवा धिरडं वगैरे ते बनवतो त्या पण आणि त्या पण ना ह्याच्यात ना मीठ टाकून घेतलेलं आहे. तर ना आपण ना गॅसवरती ना पातेलं ठेवू, तेल टाकून घेऊया. मी तेल टाकून घेते. एक पळी तेल टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये आणि ना आपण मोहरी टाकणार आहोत. तर मी जिरं पण टाकून घेते. चांगलं परतून द्यायचं, चांगली फोडणी बसली पाहिजे. कढीपत्ता टाकायचा, थोडीशी कोथिंबीर आणि लाल मिरची टाकायची, कारण की ना टेस्ट खूप छान येते, त्यासाठी आपण ते टाकणार आहोत. तर चांगली फोडणी कडक होऊन द्यायची, चांगलं तडतडलं पाहिजे. तरच आपल्या ना खोबऱ्याच्या चटणीला आहे ना चांगला तडका बसणार आहे. तर आहे ना आपण आहे ना तडका दिलेला आहे, थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मगच टाकायचं आहे. तर मी थंड करायला ठेवलं होतं साईडला. तर आपलं झालेलं आहे. तर आपण आहे ना त्या भांड्यामध्ये ना तडका टाकून घेऊ.
जेवढं बनवलं तुम्ही तेवढं सगळं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आहे ना ते मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स केलं तरच आपल्या मिरचीला खोबऱ्याच्या चटणीला टेस्ट येते. आणि चवीनुसार आपण आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकू गार्निशसाठी. तर आहे ना आपली ही ना चटणी ना खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे, बघू शकता. खूप सोपी आहे, सोपी पद्धत आहे. तर आहे ना खूप सुंदर होती डोश्यासोबत खाण्यासाठी. आपली मी ना खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही कशी बनवता मला ना कमेंट करून नक्कीच सांगा. खूप अप्रतिम लागते, खूप छान झालेली आहे. तर आहे ना बघू शकता तुम्ही ना मी ना इथे ना झालेलं आहे. तर ते आपण साईडला ठेवून घेऊया. तर आपण डोसे ना तयार करायला घेऊया. पण मी ना गॅसवरती ना तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही. तर चांगला तापून द्यायचा. आपला चांगला तवा तापला तरच आपले डोसे होणार आहेत. तर आपण ना पीठ टाकून घेऊ डोश्याचं. तर डोसे तयार करायला घेऊ. तर बघू शकता तुम्ही मी कशी करते ते. खूप सोपं आहे, काही अवघड नाही त्यात. फुलपत्राच्या साह्याने त्याला गोल फिरवून घ्यायचं किंवा आहे ना उलटण्याच्या साह्याने बारीक गोल फिरवून घेतलं तरी चालतं. तर आहे ना खूप सुंदर होणार आहे आपला उत्तप्पा. तर आहे ना साईडने तेल टाकून घ्यायचं आणि थोड्या वेळ थांबायचं, लगेच नाही पलटायचा. कारण की ना तो ना कडक होण्यासाठी ना थोडंसं ना वेळ लागतो. तर ना बघू शकता किती इझिली निघतो, पटकन निघतो, असं काही नाही लागत की. आणि ना आणि ना पकडीच्या साह्याने पकडायचं आणि खूप पटकन निघतो, असं काही नाही की लगेच चिटकून वगैरे बसतो. माझा आहे ना डोसे ना अजिबात कधी चिटकत पण नाही. चिटकला तर तो पहिला 1-2 चिटकत नाही, तर ना अजिबात चिटकत नाही. तर तुम्ही ना किंवा ना तेलात आहे ना कांदा आहे ना बुडवून आहे ना तव्याला पण लावू शकता, नंतर डोसे तयार करायला घेऊ शकता तुम्ही. ही ट्रिक ना तुम्ही नक्की वापरा. ज्याची डोसे चिटकतात त्याला तेच वापरा तुम्ही. तर आहे ना बघू शकता आपला किती डोसा सुंदर झालेला आहे. तर हा माझा पहिला डोसा होता. तर बाकीचे पण सुंदर होतात, कारण की पहिला थोडासा आहे ना तुटू शकतो, पण दुसरा नाही अजिबात तुटणार. बघू शकता आपला इथं ना रेडी झालेला आहे डोसा. तर मी ना दुसरा पण तयार करायला घेते. ते तेल टाकायचं, प्रत्येक वेळेस ना करताना तेल टाकायचं. आणि बघू शकता फुलपत्राच्या साह्याने टाकायचं की मी ना उलटण्याच्या साह्याने पण हे करते. खूप सुंदर येतात, असं काही नाही की तुटतं वगैरे काही. हलक्या हाताने करून घ्यायचा, अजिबात तुटणार नाही तुमचा डोसा. तुम्ही नक्की ही ट्रिक आहे ना नक्की एकदा वापरा. तर साईडने तेल टाकून घ्यायचं, पहिल्यासारखंच करायचं, पहिला जसा डोसा बनवला तसंच. तर मी ना आता काढून घेते डोसा. ते पलटून घ्यायचं आहे. तर ना बघू शकता हा आपला दुसरा डोसा आहे, कारण की ना मुलांना पण आवडतो. आणि ना हे ना डोसे ना सगळ्यांना आवडतात, सगळे आवडीने खातात, खूप सुंदर लागतात. चला आपण मग पलटून घेऊया. तर आपला आहे ना डोसा आहे ना इथे दुसरा पण तयार झालेला आहे. तर चला मग आहे ना मी बाकीचे डोसे करून घेते. तर चला मग आम्ही ना मुलांना ना मी जेवायला देते. खूप सुंदर झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथे मी खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी आणि डोसे तर अप्रतिम होतात. तर कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर या मग तुम्ही पण जेवण करायला, खूप छान होतात. तुम्ही ना एकदा ना नक्की करा. तर आपण खोबऱ्याची चटणी घेऊया, बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि डोसे खूप सुंदर लागतात. खूप म्हणजे खूप सुंदर होतात. तरी ना मी रेसिपी बनवली आणि मला नंतर समजलं मुलगा शाळेतून येताना की ना त्याचं आहे ना त्याला कुत्रं चावलं. तर त्याला मला आहे ना हॉस्पिटलला घेऊन जायला लागलं लगेचच. कारण की मग आम्ही हॉस्पिटलला गेलो, कारण की ते ना सरकारी दवाखान्यातच औषध भेटतं. तर मी ना तिथे जाऊन थांबले, कारण की बराच वेळ गेला तिकडे बाहेर. कारण की ना हे पण ऊन पण खूप होतं आणि ना त्याच्यामुळे आम्ही ना जाऊन आलो मग. आणि पावसाचं वातावरण झालं, थोडा पाऊस, तर कधी ऊन पडते तर कधी पाऊस पडतोय. तर आहे ना मग आहे ना आम्ही ना औषध वगैरे घेतलं, कुत्र्याचं इंजेक्शन वगैरे दिलं आणि मग थोडंसं रस वगैरे म्हटलं, मुलगा म्हटलं चल रस प्यायला. तर चला म्हटलं मग त्याला पण पाजू म्हटलं, कारण की ना बाहेर तर येणं सारखं होत नाही आहे, आलो आहे तर चला मग. तर मग आम्ही रस वगैरे पिऊन घेतो. तर खूप मोठा ग्लास घेतला होता मुलाने. तर आहे ना तो मला आहे ना सरत पण नव्हता. तर आहे ना चला मग व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथेच व्हिडिओ थांबवा.